एकनाथजी शिंदे साहेब नगर विकास मंत्री असताना आम्ही सगळ्या शिवसेनेच्या लोकांनी त्यांच्या मागे लागून 8-10 मीटिंग घेऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पेंडिंग आहेत आणि ते सोडवण्याची गरज आहे यासंबंधी अनेक बैठका घेतल्या होत्या. प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं बेसिकली असं आहे की त्यांनी त्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीने दिल्या आणि मात्र तेव्हापासून मागची 50 वर्षे त्यांच्या अडचणी ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या मान्य होत नाही. अनेक ज्या मागण्या होत्या त्याच्यापैकी प्रमुख मागणी त्यांची अशी आहे की प्रकल्पग्रस्तांनी जी घरं बांधलेली आहेत त्या जागा आहे त्या परिस्थितीमध्ये रेग्युलराइज झाल्या पाहिजे. आणि म्हणून त्यावेळी 2022ला फेब्रुवारीमध्ये तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी GR काढलाय आणि या लोकांसाठी रिलीफ दिला. परंतु त्याच्या काही त्रुटी होत्या म्हणून डिसेंबर 22 मध्ये परत त्याच्यामध्ये अमेंडमेंट आणली. तरी देखील सिडकोमध्ये अर्ज फार मोठ्या प्रमाणावर आले नाहीत अपेक्षित होतं तसं. म्हणून आम्ही चौकशी केली तर प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं असं होतं त्याच्यामध्ये त्रुटी आहेत. मग सातत्याने आम्ही त्याचा पाठपुरावा करत आलो आणि शेवटी CMनी सांगितल्यामुळे एक 8-10 दिवसापूर्वी एक बैठक प्रधान सचिव नगर विकास गुप्ता असीम गुप्ता यांच्याकडे झाली. आमचे खासदार नरेशजी मस्के आणि आम्ही सगळे प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही ज्या मागण्या केल्या आणि ज्या त्यांनी तत्वतः बैठकीमध्ये मंजूर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तांनी ज्या विनंत्या मागण्या तक्रारी केल्या त्या सगळ्यांचा अंतर्भाव करून CM साहेबांनी सांगितलं की यांना आपल्याला रिलीफ द्यायचाच आहे. आणि त्या चर्चेमध्ये 2 तास बैठक चालली, एकेका मुद्द्यावर चर्चा झाली, वाद झाला आणि अंतिमतः आम्ही एका निर्णयाप्रत आलो. त्याच्यामुळे असं झालं की जी 95 गाव आहेत जिथल्या जमिनी सिडकोने अक्वायर केल्या, 95 गावाला त्याचा फायदा मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मुंबईमधली समजा 29-30 गावं आहेत. तो फार मोठा ऍडव्हान्टेज सगळ्यांनाच मिळणार आहे आपल्या प्रयत्नामुळे. प्रयत्न फक्त आपण करत होतो, शिवसेनेची मंडळी करत होती. त्याच्यामुळं आता हे नवीन जो GR आम्ही त्यांना काढा असं म्हणतो आहे त्याच्यामध्ये आमची प्रामुख्यानं मागणी अशी आहे की तुम्ही पूर्वी काय म्हणायचं की एकच घर आम्ही रेग्युलराइज करणार. आमचं म्हणणे कुठे 2 घर आहेत, 3 घर आहेत, कुठे मोडकळीस आलेली घर आहेत, तर सगळी घरं तुम्ही रेग्युलराइज करा. त्याला त्यांनी मान्यता दिलेली तत्वतः. दुसरं आमचं मागणं असं होतं की तुम्ही असं म्हणत होता म्हणजे सिडको आणि गव्हर्नमेंट की जेवढ्या जागेत तुमचा काय म्हणतात त्याला तुम्ही बेस आहे म्हणजे काय म्हणतात पाया फाउंडेशन प्लिंथ तेवढंच आम्ही रेग्युलराइज करणार. आता ग्रामीण भागामध्ये राहणारी मंडळी आजूबाजूची जागा वापरतात, चौथरा असतो, कंपाऊंड असतं, गोठा असतो, ओसरी असते. तर आता असं ठरलं की वापरात जेवढी जागा आहे ती सगळी जागा रेग्युलराइज करायची. 2 घरं असो 3 घरं असो ती रेग्युलराइज करायची. आता काय झालं की त्यांनी आणखीन एक चांगली गोष्ट अशी केली याच्यामध्ये की जी जागा 12.5% देताना तुम्ही जी जागा तुमची स्वतःची ती वजा केलेली त्याचा FSI द्यायचा आणि तो FSI कंझ्युम जर झाला नाही कारण रस्ते अरुंद असल्यामुळं आणि उंचीवर बंधन असल्यामुळं जो FSI आपल्याला मिळणार आहे तो FSI वापरता येत नाही. मग काय करायचं तर TDRच्या फॉर्ममध्ये सिडको आणि गव्हर्नमेंट या प्रकल्पग्रस्तांना TDR देणार जो विकून अन्य ठिकाणी त्याचा वापर केला जाईल. तो एक फार मोठा फायदा या नवीन GR मध्ये आम्हाला अपेक्षित दिसतोय. आणि आणखीन एक मुद्दा असा आहे की पूर्वी फक्त कमर्शियल जे होतं त्याला अलाउड केलं नव्हतं. राहत्या घरांना फक्त आहे तिथे आम्ही मंजूर करू रेग्युलराइज करू असं म्हटलं होतं. आता कमर्शियल जागा ज्या आहेत त्या सुद्धा रेग्युलराइज करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याच्याही पलीकडे प्रकल्पग्रस्तांशिवाय अन्य जी मंडळी आहे ज्यांनी अशा प्रकारची बांधकामं केली त्यांना देखील रेग्युलराइज करण्याचा निर्णय होणार आहे. मात्र त्यांना प्रकल्पग्रस्तांना जो दर आहे 250 मीटर पर्यंत 15% RPच्या आणि 250 ते 500 मध्ये 25% RPच्या त्याच्या दुप्पट पैसे त्यांना भरावे लागणार. तरी हरकत नाही कारण RPचा रेट खूप कमी असतो तुलनेने, मार्केट रेटच्या तुलनेने खूप कमी असतो. त्यामुळे तो एक फायदा होणार आहे. आणि याच्यामध्ये क्लस्टर करायचा असेल ग्रामस्थांना प्रकल्पग्रस्तांना तर त्यांना ऑप्शनल ठेवलं. तुम्हाला करायचं असेल ठीक, नसेल करायचं असेल ठीक. असे सगळे फायदे सगळ्या मागण्या आमच्या ज्या होत्या त्या सगळ्या त्याच्यामध्ये त्यांनी तत्वतः मान्य केलेल्या आहेत. CM साहेबांना मी भेटून सांगितलं की साहेब हे ताबडतोब केलं तर बरं होईल. मला अपेक्षित असं की येणाऱ्या 8 दिवसामध्ये याच्यावर निर्णय होऊन शासन निर्णय बाहेर पडेल. आता काय झालंय सगळं आम्ही मेहनत 5-7 वर्ष करतो आहोत, काय इलेक्शनसाठी करत नाही. 22 साली इलेक्शन नव्हतं
परंतु आम्ही करतो आहे मेहनत आणि ऐनवेळी आयत्या बिळावर नागोबा आपण म्हणतो. तसं काही लोकप्रतिनिधी आम्ही प्रयत्न केले दाखवण्यासाठी. त्या स्वतः केलं तर काही नाही 10 वर्ष. जुने फोटो टाकायला सुरुवात केली बाबा आदमच्या जमान्यातले आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं आणि फोटो टाकला नगर विकास मंत्री असतानाचा. तर त्यांनी श्रेय घेऊ नये. आमच्या शिवसैनिकांना श्रेय मिळालं पाहिजे, शिवसेनेला श्रेय मिळायला पाहिजे. म्हणून तुम्हा लोकांना बोलवून मी सांगतो की या सगळ्या गोष्टी आमच्या प्रयत्नामुळे सगळ्यांच्या या आम्हाला मिळणार आहेत. याचं श्रेय दुसऱ्यांनी घेऊ नये म्हणून तुम्हाला मी बोलवलं. यांची सवय आहे. स्वतः काही करायचं नाही, 10 वर्ष घरी झोपून राहायचं, कॉन्ट्रॅक्ट मिळवायची, प्रकल्पग्रस्तांच्या नावावर मतं मिळवायची आणि मग झोपून राहायचं. आणि असं काही चांगलं घडतं आहे म्हटलं की क्रेडिट घ्यायला पुढे यायचं. तर त्यांनी क्रेडिट घेऊ नये, शिवसेनेलाच क्रेडिट मिळालं पाहिजे. याच्यासाठी मी तुम्हा लोकांना इथं बोलवलेलं आहे.